नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांना मिळालेले आहे। जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे मिळालेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। तसेच जुलै महिन्याचे पैसे मिळाले पण ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाही असे सुद्धा लाभार्थी आहेत। आणि ज्या लाभार्थ्यांना डीबीटी सुरू झाल्यापासून अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही असे सुद्धा लाभार्थी आहे। तसेच थकीत अनुदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभार्थ्यांचं आहे। 5-5, 6-6 महिन्यापासून पैसे थकलेले आहे। तर मग मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी थेट डीबीटीद्वारे जे काही पैसे मिळते त्यासाठी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। मग आधार नोंदणी शिबिरामुळे या सर्व लाभार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, अडचणी सुटणार आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही त्या लाभार्थ्यांचे पैसे मिळणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान होते त्या लाभार्थ्यांची पण माहिती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर मग मित्रांनो, हे शिबिर कोठे आयोजित केलेले आहे आणि किती तारखेला आयोजित केलेले आहे, म्हणजे कधी होणार आहे, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डीबीटीसाठी आधार नोंदणी शिबिर सोलापूर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2024 पासून संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे देण्याचे ठरवले आहे। त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे। डीबीटी पोर्टलवर आधार नोंदणी न झालेल्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना शहर कार्यालय सोलापूर यांच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे। मग मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना हे पैसे मिळत नाही, त्यासाठी त्यांना डीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आणि आधार प्रमाणीकरण करून घेणे हे गरजेचे आहे। तर मग आता सोलापूर जिल्हा परिषदमध्ये हे शिबिर आयोजित केले आहे, म्हणून जे काही लाभार्थी सोलापूरमधील असतील त्यांनी 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत या विशेष शिबिरात भाग घ्यायचा आहे। तसेच या विशेष शिबिरामध्ये जाऊन तुम्ही थकीत पैशांचे सुद्धा त्या ठिकाणी अर्ज द्या। आपण मागील व्हिडिओ बनवला होता की अर्ज द्यायचा आहे त्या ठिकाणी तहसीलदारांना की आमचे पैसे का थकीत आहे, अशा पद्धतीने हा अर्ज द्यायचा आहे त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना। त्या ठिकाणी तुमची माहिती टाकायची, नाव टाकायचं आहे आणि कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत हे पैसे थकीत आहे ते तुम्ही त्या शिबिरामध्ये द्या। त्यांना विनंती करा की आमचे थकीत पैसे सुद्धा देण्यात यावे आणि जर तुमची काही त्रुटी असतील तर ती सुद्धा त्या ठिकाणी चेक करून घ्या। तर मग मित्रांनो, अशाच पद्धतीने शिबिरे राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये इतर तालुक्यांमध्ये सुद्धा सुरू असतात। तर मग त्याविषयी सुद्धा माहिती मिळाली तर आपल्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू। परंतु जे आता सोलापूर जिल्ह्यातील आहे त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जाऊन तो अर्ज द्या। तसेच तुमचे काही कागदपत्र अपुरे असतील ते सुद्धा पूर्ण करा। तसेच मित्रांनो, इतर सर्व लाभार्थ्यांनी सुद्धा तुमच्या तालुक्यात किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी थकीत अनुदान योजनेचा अर्ज नक्की द्या। तर मग मित्रांनो, या ठिकाणी यांनी काय सांगितलेलं आहे की 18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सदर शिबिरामध्ये काय करण्यात येणार आहे बघा, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी बँक पासबुक न्यायचं आहे, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून लाभार्थी यांनी आपली आधार नोंदणी करून घ्यायची आहे व आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे, असे आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील, संजय गांधी निराधार अनुदान योजना शहर कार्यालय सोलापूर यांनी केले आहे। मग शिबिराचे ठिकाणे कोणकोणते आहे तर 18 ऑगस्ट 2025 रोजी वीरशैव ककैया समाज मंदिर ढोर गल्ली व पंचमुखी हनुमान मंदिर वालचंद गेट समोर या ठिकाणी 18 तारखेला आहे। 19 तारखेला आहे वीरशैव ककैया समाज मंदिर ढोर गल्ली व दत्त चौक दाजीपेठ राम मंदिर सोलापूर रुग्णालया शेजारी।
20 ऑगस्ट 2025 रोजी हे शिबिर आहे वीर लिंगेश्वर समाज मंदिर घोंगडे वस्ती सोलापूर व महानगरपालिका कॅम्प शाळा लष्कर या ठिकाणी आहे। 21 ऑगस्ट 2025 रोजी आहे वीर लिंगेश्वर समाज मंदिर घोंगडे वस्ती सोलापूर व सिद्ध गणेश हनुमान मंदिर भारतरत्न इंदिरा नगर। 22 ऑगस्ट रोजी आहे 22 ऑगस्ट 2025 रोजी आहे मडिवाळेश्वर माचदेव परीट जाती मंडळ ट्रस्ट कन्ना चौक व अष्टभुजा देवी मंदिर मोदीखाना या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेले आहे। तर सोलापूरमधील सर्व लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्या आणि तुमचे ज्या काही त्रुटी असतील, पैसे आले नसतील, थकीत पैसे असतील, तुम्हाला पैसे भेटत नसतील, मागील महिन्याचे मिळाले या महिन्याचे मिळाले नसेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगणं गरजेचे आहे। मग त्या शिबिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांनी आधार नोंदणी व प्रमाणीकरण करावे। जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजना शहर कार्यालय सोलापूर यांच्याकडून करण्यात येत आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आता सोलापूरमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान। तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व इतर सर्व लाभार्थ्यांनी जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी संजय गांधी विभागात जा आणि तुमची अडचण सांगा आणि मागच्या व्हिडिओमध्ये एक अर्ज दिलेला होता त्या पद्धतीने अर्ज देऊन तुमची थकीत रक्कम कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्याची बाकी आहे ती त्या ठिकाणी टाका, म्हणजे त्यांना कळेल की तुमची या महिन्यापासून या महिन्यापर्यंत म्हणजे 2 महिन्याची 4 महिन्याची 6 महिन्याची जी काय रक्कम आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी ते देतील। आणि त्याप्रमाणे याद्या ज्यावेळेस तयार होतील किंवा माहिती ज्यावेळेस शासन विचारेल त्यावेळेस तुमचे अर्ज जर त्या ठिकाणी गेले तर तुमचे सर्व माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी बघितल्या जाईल आणि तुम्ही तो अर्ज घेऊन गेल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जी काही योजना आहे तुमचं काही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची जर काही त्रुटी असतील किंवा तुमचे काही पैसे जमा झालेले असतील, कोणत्या महिन्याचे जमा झाले, तुम्ही जर हा अर्ज घेऊन गेला तर त्या ठिकाणी पडताळणी करतील आणि तुमच्या योजनेविषयी तुम्हाला सर्व माहिती देतील की तुमचे नाव व्यवस्थित आहे किंवा तुमची काही त्रुटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। धन्यवाद।